प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। निवडणुका संपल्या, निकाल लागले। एनडीए की इंडिया या दोन्ही आघाड्यांपैकी नेमकं कोण सरकार बनवेल या संदर्भातल्या घटनाक्रमाला आता वेग येतो आहे। पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक महत्त्वाची बाब जी आहे ती आपण पाहायला हवी। लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका ह्या महत्त्वाच्या असतात आणि निवडणुकांमध्ये नेहमीच मत निवडून येणाऱ्याची किंवा निवडून येणारा हा महत्त्वपूर्ण ठरतो। परंतु एकूण देशाच्या कॅनव्हासवर आपण जर पाहिलं तर असंही होतं की अनेक पक्षांना मतं खूप असतात परंतु प्रतिनिधी मात्र एकही त्यांचा निवडत नाही। सध्या अशी जी गोष्ट आहे तर ती प्रामुख्याने घडली उत्तर प्रदेशच्या बहुजन समाज पक्षाच्या अनुषंगानं। बहुजन समाज पक्षाला एकूण लोकसभेत झालेल्या वैध मतदानाच्या त्यांची टक्केवारी ही 2.04 एवढी आहे आणि ही 2.04 ही म्हणजे अनेक जे पक्ष आहेत ज्यांना जी मतांची टक्केवारी मिळाली त्यापेक्षा ही खूप जास्त आहे। म्हणजे मतांच्या संख्येत जर आपण पाहिलं तर 1,31,53,000 एवढी मतं बसपाला मिळाली आहेत। परंतु खासदार म्हणून की संसद सदस्य म्हणून एकही जागा त्यांना मिळाली नाही। याउलट जर आपण बिहारमधल्या चिराग पासवान यांचा राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी या पक्षाला जर पाहिलं तर त्यांना एकूण मतदान फक्त 28 लाख झालं आहे। 28,10,000 आणि काही वरची 2-250 मतं आहेत। तर त्यांच्याकडे आहेत खासदार 5, म्हणजे 1,31,53,000 मतं मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला एकही खासदार नाही आणि 28 लाख एकूण मतं मिळवणाऱ्या पक्षाला मात्र 5 खासदार। आणि हेच उण्यापुऱ्या पद्धतीनं अनेक पातळीनं आपण पाहिलं। आम आदमी पक्षाला 1.11% मतदान आहे, म्हणजे 71,47,000 मतदान आहे, त्यांना 3 जागा आहेत। जेडीयू जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार जे 18व्या लोकसभेच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चेत आहेत त्यांचा जो पक्ष आहे त्यांना देखील 1.25% एकूण मतदान मिळालं आहे, म्हणजे ते मतदान आहे 80,39,000 व त्यांना जागा मात्र 12 आहेत। म्हणजे सत्ता समतोलाच्या दिशेने किंवा सत्ता कोणाची येईल या अनुषंगानं नितीश कुमार हे महत्त्वपूर्ण बनलेले आहेत। काँग्रेसला त्यांचं मतदानाची टक्केवारी यावेळी वाढली 21.19, म्हणजे एकूण 13,67,59,064 मतं काँग्रेसला मिळाली। नोटा जो नकार अधिकार म्हणजे कोणालाही मत नाही, कोणताही उमेदवार मला मान्य नाही याला देखील 0.99% एवढी मतं आहेत आणि ती संख्येमध्ये होतात 63,72,000। तर जवळपास म्हणजे ही जर मतं आपण पाहिली तर एक 6-7 खासदारांची मतं जवळपास नोटाला जात आहेत। तर हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो। राष्ट्रीय जनता दल म्हणजे राजद जे सध्या नेतृत्व तेजस्वी यादव हे करतायत आणि त्यांना देखील 1.57% एवढं मतदान झालं आहे, म्हणजे ते मतदान आहे एकूण 1,01,07,000। 1,01,07,000 मध्ये त्यांना खासदार मात्र 4 मिळतात आणि 80 लाख मतदान घेऊन नितीश कुमार यांना खासदार मात्र 12 मिळतात। भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये मागच्यापेक्षा 1 ते 1.5% ज्यांना कमी मतं मिळाली पर्सेंटेजमध्ये ती 36.56, तर 23,59,00,000
73,000 एवढी मतं ही भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्यांना खासदार हे 241 आहे. JDU जनता दल युनायटेडचं आपण बोललोच आहोत. त्याचबरोबर उभाटा म्हणजे महाराष्ट्रातल्या शिवसेना फुटून मूळ पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे गेला आणि उद्धव ठाकरे यांचं चिन्ह बदललं, पक्षाचं नाव बदललं, सगळं बदललं. त्यांना 1.48% मतं मिळाली. त्याची संख्या होते 95,67,779 मतं त्यांना मिळाली आणि 9 खासदार त्यांचे निवडून आले. शिवसेना शिंदे गटाला देखील 1.15% मतं आणि 74,01,447 एवढी मतं त्यांना मिळाली आणि 6 खासदार 6 ते 7 खासदार त्यांना मिळाले आहेत. समाजवादी पार्टीला 4.58% मतं मिळाली. म्हणजे संख्येमध्ये ही मतं होतात 2,25,49,000 आणि त्यांना जागा 37. देशातला आज संसदेतला 3ऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष जर कुठला असेल समाजवादी पक्ष आहे. तर या सगळ्याचा अर्थ सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एकूण राजकीय परिघामध्ये ज्या पक्षांना अधिक मतं मिळाली परंतु त्यांना खासदार एकही नाही, ज्यांना खूप कमी मतं मिळाली त्यांना मात्र अनेक खासदार मिळाले, हा जो एक एकूण मतदानाच्या यामधला एक दोष आहे. तर यामुळे काही वर्षांपूर्वी प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन नावाची संकल्पना म्हणजे ही युरोपीय देशांमध्ये ही बोलली जाते आणि त्याची मागणी आपल्याकडेही केली होती, सातत्यानं केली गेली. यावर म्हणजे मधल्या काळात ज्यांच्यावर वाद निर्माण झाले होते ते विजय मानकर यांनी ही भूमिकाही मांडली होती की प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन म्हणजे आता जर आपण पाहिलं की बसपाला 1,31,59,000 मतं मिळाली परंतु त्यांना जागा मात्र एकही नाही आणि दुसऱ्या बाजूला चिराग पासवानचा राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाला 28 लाख मतं मिळतात एकूण, परंतु खासदार मात्र 5 मिळतात. नितीश कुमार यांना 80 लाख मतं मिळतात परंतु खासदार मात्र 12 मिळतात. तर ही जी काही बाब आहे यावर देखील या देशामध्ये आता चर्चा होणं निश्चितपणे गरजेचं आहे की हे प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन जे आहे की ज्यांना खूप मतं मिळून एकही प्रतिनिधी मिळत नाही, यावर या देशाच्या लोकशाहीमध्ये गंभीरपणे चिंतन व्हायला हवं. हाच या आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे. आपल्याला आवडला तर शेअर करा. धन्यवाद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा.